अर्जुन आणि सायली आता पुराव्यांचा शोध घेण्यासाठी आश्रमाकडे निघालेले असतात। आश्रमाकडे जाऊन त्यांना आता महिपत विरुद्ध काही पुरावे मिळताय का, आश्रमातील त्या केस मर्डर विषयी काही माहिती मिळते का, हेच बघण्याचं त्यांचं उद्दिष्ट असतं। त्यासाठीच ते आता त्या दिशेने प्रवास करू लागतात। दोघेही गाडीमध्ये त्याच विषयावरती गप्पा मारत असतात आणि तेवढ्यातच आता एका गाडीची पाठीमागून टक्कर लागते। अर्जुनचा गाडीवरला कंट्रोल जातो आणि गाडी तर मित्रांनो पुढे काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो आता कोर्ट कचेरी केस सगळं चालू आहे आणि त्या कोर्टामध्ये आता महिपतच्या बाजूने निकाल लागला आहे। जज साहेबांनी न्यायाधीशांनी आता आदेश दिले आहे की तो जो आश्रम आहे तो जमीनदोस्त करा आणि आता त्या आदेशावरच आता अर्जुनने मात्र हुशारी दाखवत कायदा दाखवत आता जज साहेबांनाच प्रश्न विचारला की तुम्ही असं कसं करू शकता, ज्या ठिकाणी एखादा मर्डर झाला, एखादी घटना घडलीये आणि त्या घटनेच्या ठिकाणी अजून त्या गोष्टीवरती निकाल लागलेला नसताना तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीला जमीनदोस्त करण्याचे आदेश देऊ शकता। हे जेव्हा आता न्यायाधीश ऐकतात, अर्जुनची ही हुशारी जेव्हा बघतात, तेव्हा मात्र न्यायाधीश पूर्णपणे हादरून जातात। कारण की ही गोष्ट जर या गोष्टीच्या न्यायाची जर पडताळणी झाली तर पुन्हा न्यायाधीश हे गोत्यात येऊ शकतात, हे न्यायाधीशांना आता समजलेलं असतं। न्यायाधीश आता चटकन बाजू पलटतात आणि म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला तपास कार्यासाठी आम्ही परवानगी देतो आणि सोबतच तुम्ही तिथे पुराव्यांचा शोध देखील घेऊ शकता। आता ही गोष्ट अर्जुन आणि सायलीसाठी आनंदाची तर असते, परंतु अजूनही तो आश्रम जमीनदोस्त होण्याची भीती मात्र टळलेली नसते। त्यामुळे अर्जुन आणि सायलीकडे फारच कमी वेळ असतो। अर्जुनला आता सिद्ध करायचं असतं की त्या जागेवरती जो खून झाला होता तो मात्र साक्षीने केला होता। त्या प्रकारचे त्या केससाठी लागणारे त्याच्याकडे कोणतेही आता ठोस पुरावे उरलेले नसतात। जे काही आहे ते महिपतने चांगलंच मॅनेज केलेलं असतं। महिपतने पैशांचा वापर करून या केसला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेलं असतं। परंतु आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होणार असते ती म्हणजे तो आश्रम आता जमीनदोस्त होणार असतो। त्यासाठीच सायली फारच भावूक झालेली असते। सायलीला कळत नसतं की आता कशा प्रकारे मी या आश्रमाला वाचू, या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात मात्र सुरू असतात। अर्जुनचे प्रयत्नही फार काळ चालू असतात। तो खूप जास्त प्रयत्न करत असतो, परंतु त्याला आतापर्यंत म्हणावं असं यश मिळालेलं नसतं। त्याने त्या आश्रमाच्या जमीनदोस्त करण्याच्या गोष्टीवरती स्टे ऑर्डर तर आणलेला असतो, परंतु तो स्टे ऑर्डर काढायच्या दिवशी त्याने पुन्हा एकदा आता कोर्टाकडून वेळ मागितलेला असतो। तिथे तपास कार्य करून तिथे काही पुरावे मिळताय का, तिथे काही गोष्टी मिळताय का, या सगळ्या गोष्टी तो आता तपासून बघणार असतो। महिपतच्या मात्र लक्षात आलेलं असतं की अर्जुन हा आपल्या वाटेतला एकमेव असा काटा आहे की जो काढणं खूप गरजेचं झालंय। कारण की प्रत्येक वेळी त्याच्या बिझनेसवरती अर्जुनचा परिणाम होतो हे मात्र आता महिपतच्या लक्षात आलेलं असतं। महिपतला आता बऱ्याचशा फोन येऊ लागतात। महिपतने ज्या लोकांकडून पैसे घेतलेले असतात, कारण की इतके दिवस झाले आता महिपतचा बिझनेस पूर्णपणे ठप्प झालेला असतो। त्याच्याकडे आता भरपूर लोकांचं कर्ज असतं, त्याला आता खूप सारा पैसा लोकांना वाटायचा असतो। आता या घांगीतच त्याला एका व्यक्तीचा फोन येतो। तिकडून ती व्यक्ती म्हणत असते की तू जर माझे पैसे पुन्हा दिले नाही मला तर तू जे घर राहतोय आता ते सुद्धा मी ठेवणार नाही, ते सुद्धा मी आता बळकावेल आणि तू रस्त्यावर येशील, मग काय तुझी इज्जत आणि काय तू। असं म्हटल्यानंतर महिपतला मात्र आता टेन्शन आलेलं असतं, कारण की महिपतने त्याच्याकडून बक्कळ असा पैसा घेतलेला असतो। त्याला तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा असतो, त्या प्रोजेक्टसाठी त्याने हे सगळे पैसे उचललेले असतात। परंतु अर्जुनने केलेली केस महिपतच्या डोक्याला मात्र चांगलाच बेंड केलेला असतो या लोकांनी। त्याच्यामुळे महिपतचा राग दिवसेंदिवस आता वाढत चाललेला असतो। महिपतच्या डोक्यात फक्त इतकंच असतं की मला कशाही प्रकारे ही केस जिंकायची आहे, कारण की मी जर ही केस जिंकलो नाही तर महिपत शिकरे कोण होता असं लोक म्हणतील, कारण की महिपत शिकरेचं काहीच उरणार नाही। साक्षी म्हणत असते मला तरी वाटतं की या केसमध्ये अर्जुनला तरी काही पुरावे मिळणार नाही। महिपत म्हणत असतो तो अर्जुन आहे, अर्जुन कुठूनही काही पुरावे गोळा करील, कारण की मला माहितीये तो हुशार आहे आणि त्याला आता केसमध्ये ही गोष्ट लक्षात आली आहे की आपण जज साहेबांना पैसे खाऊ घातले होते। आता त्याच्यासाठी मार्ग आणखीनच सोपा झाला हे मात्र महिपतला आता चांगलं कळत असतं। महिपत म्हणत असतो की मला नागराज आणि प्रियाला भेटायचंय आताच्या आधी। नागराज आणि प्रिया हे आता नागराजच्या घरी आलेले असतात, कारण की नागराजने त्यांना अर्जंटली बोलून घेतलेलं असतं। आता कसं तसं करून प्रियाने देखील घरात खोटं नाटक कारण देऊन रविराजला उल्लू बनवून ती आता नागराजच्या घरी पोहोचलेली असते।
जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकले आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. इकडे मात्र आता अर्जुन आणि सायली हे कोर्टातून घरी आलेले असतात, दोघेही रूम मध्ये असतात. चैतन्य देखील तिथे आलेला असतो. अर्जुन खूपच स्ट्रेस मध्ये असतो, कारण की त्याने एका दिवसाची तर मुदत घेतलीये, परंतु पुढे काय, जर या एका दिवसात पुरावे गोळा करू शकला नाही तर अर्जुन ही केसही गेली आणि मधुभाऊंना कधीही न्याय मिळणार नाही असं मन आता अर्जुनच अर्जुनला खात असतं. सायली रडण्याचं सोडून दुसरं काहीच करत नसते. सायलीला खूप रडू येत असतं. सायलीच्या सगळ्या आठवणी ताज्या होत असतात. तिला जुने ते सगळे क्षण आठवत असतात, जे क्षण तिने मधुभाऊंसोबत घातलेले असतात तेही तिला आठवत असतात. अर्जुन मात्र इकडे विचार करत असतो की मी ही केस कशा प्रकारे आता हँडल करू, कुठून पुरावा आणू, कुठून काय करू, हे सगळं त्याच्या डोक्यात आता पूर्णपणे सायलेंट झालेलं असतं आणि तो फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असतो. अर्जुनच्या मात्र एक गोष्ट लक्षात आलेली असते की महिपत ही केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि महिपत या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करतोय, ही गोष्ट देखील आता अर्जुनला माहिती झालेली असते. तेव्हाच आता अर्जुन एक प्लॅन करतो. अर्जुन विचार करत असतो की आपल्याला तशीही आता परमिशन मिळाली आहे की आश्रमामध्ये जाऊन पुरावे गोळा करण्याची, तर जाऊन आता काही ना काहीतरी पुरावा मिळेलच अशी खात्री मात्र अर्जुनला असते. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की मला या आसपासच्या एरियामधली सगळी माहिती हवी आहे, जिथे काही आपल्याला माहिती मिळेल ती माहिती आपल्याला केससाठी वापरता येईल. अर्जुनच्या डोक्यात ह्याच गोष्टी सुरूच असतात. तेवढ्यातच अर्जुनच्या डोक्यात अजून एक कल्पना येते. अर्जुन म्हणत असतो की आपण महिपतचे कनेक्शन कुठे कुठे आहेत आणि तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे देखील एकदा कोर्टाला सांगूया. त्याने जे कोर्टामध्ये दिखाव्याचं नाटक केलंय ते मात्र साफ खोटं आहे हे आता अर्जुनला चांगलं माहिती असतं. कोर्टापुढे आता महिपतची जी खरी इमेज आहे ती त्याला दाखवायची असते. त्यामुळे अर्जुन चैतन्याला त्या गोष्टींबद्दल माहिती सांगत असतो आणि त्याच्या विरुद्ध जे जे काही मिळेल, जे जे लोक मिळतील त्या लोकांची साक्ष देखील आपल्याला पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. अर्जुन आणि सायली आता दोघेही बोलायला लागतात. सायली पहिल्यांदा खूप भावूक होते. अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन सर, अहो खरंच मला काही कळत नाहीये, न्यायाधीश असं कसं करू शकता, स्टे ऑर्डर कशी काढू शकता, महिपतने नक्कीच काहीतरी पैसे देऊन या जुगाड केलेला दिसतोय. आता ही साधी गोष्ट सायलीला देखील समजलेली असते. सायली आता रडत असते, म्हणत असते की काही करा अर्जुन सर, काही करा अर्जुन सर, परंतु त्या महिपत नराधमाला मात्र सोडू नका. त्याने माझ्या मधुभाऊंचा तळतळाट घेतलाय, माझ्या मधुभाऊंना जेलमध्ये सडवलंय त्याने. अशा बऱ्याचशा गोष्टी सायली बोलत असते. सायलीची मात्र खूप तळमळ होत असते. सायलीला मात्र हे सहन होत नसतं. मधुभाऊ असे जेलमध्ये सडताय आणि हा जो खरा गुन्हेगार आहे तो मात्र बाहेर फिरतोय. हीच गोष्ट आता सायलीला खटकत असते. सायलीला खूप जास्त वाईट वाटत असतं. सायली प्रयत्न करत असते की कशाही प्रकारे मला आता महिपतला जेलमध्येच पाठवायचंय. तिला आधी फक्त मधुभाऊंना सोडवायचीच इच्छा असायची. तिचं पहिलं म्हणणं इतकंच असायचं की तुम्ही मधुभाऊंना सोडा आणि त्यांना निर्दोष बाहेर घेऊन या. तेव्हा मात्र आता तिच्या मनामध्ये वेगळ्या देखील इच्छा निर्माण झालेल्या असतात की ते म्हणजे आता महिपतचा गेम झाला पाहिजे हे आता सायलीला देखील वाटायला लागलेलं असतं. आता या बऱ्याचशा गोष्टी सुरूच असतात. तेवढ्यातच दुसरीकडे जिकडे प्रिया आणि नागराज आलेले असतात तिथे महिपत मात्र आता पिसाळलेल्या कुत्र्यासारखा भुकत असतो. महिपत म्हणत असतो की हे काय चाललंय, एवढं सगळं करून त्या न्यायाधीशाला एवढा पैसा चालून एवढं फ्लॅट देऊन ते सुद्धा त्यांनी काम धड केलं नाही, आपल्या बाजूने साधा निकाल देखील केला नाही आणि याचा फायदा मिळाला तो अर्जुनला आणि सोबतच त्याला परवानगी पण मिळाली. आता म्हणजे आपलं काही खरं नाही. आणि आता तिथे गेल्यानंतर त्याला काही ना काहीतरी असा क्लू सापडेल ज्याच्या विरुद्ध साक्षी तो तुला कोर्टामध्ये उभं करेल. साक्षी घाबरते. साक्षी म्हणत असते की असं कसं शक्य आहे, अर्जुन इतका कसं काय कोर्टाला फिरवू शकतो, अर्जुनने असा निर्णय घेतलाच कसं काय, तुम्ही तर सगळं व्यवस्थितच केलं होतं असं ती अण्णांना म्हणत असते.
महिपत म्हणत असतो की आश्रम केसमधील जर सगळ्यात मोठा काटा कोण असेल तर तो अर्जुन आणि ती सायली आहे. आता या दोघांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, नाहीतर ते आपला बंदोबस्त करतील असं महिपतचं म्हणणं असतं. महिपत विचार करत असतो, एकीकडे ती प्रतिमा कमी होती, आता ही केस पुन्हा सुरू झाली आणि आता याच्यामध्ये देखील आता अर्जुन आपल्यावरती आरोप करणार, अशा गोष्टी सुरूच असतात. प्रिया आणि नागराज म्हणत असतात की अर्जुनच आहे तो या केसच्या हात धुवून मागे लागलेला आहे. दुसरा वकील जर असतात तर त्याने एवढ्यापर्यंत कधीच हार देखील मानली असती आणि ही केस सोडून तो मोकळा देखील झाला असता, कारण की उपस्थित असलेले पुरावे आणि साक्षीदार याच्या आधारे मधुभाऊंना तर अटक झालेलीच असते, परंतु मधुभाऊंवरील गुन्हा हा सिद्ध झालेला नसतो. ते अजूनही आरोपी असतात, ते गुन्हेगार नसतात. म्हणून आता अर्जुन ती केस पूर्णपणे सिरियसली घेत असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो, तुला कळतं का एक गोष्ट, हा अर्जुन आहे ना, हा पूर्णपणे त्या सायलीसाठी करतो या सगळ्या गोष्टी, आणि या गोष्टीमध्ये हे दोनच गोष्टी अशा आहे की तो हे सगळं करतोय त्या सायलीसाठी, प्रेमासाठी करतोय. आणि जेव्हा माणूस प्रेमासाठी काहीतरी करतो तेव्हा त्या गोष्टी अशक्य जरी असल्या तरी देव त्या शक्य करतो. ही गोष्ट आता महिपतला नेहमी असंच वाटत असायचं की काही नाही, गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील, परंतु त्या आता इतक्या गळ्याशी आलेल्या असतात की महिपतचा गळा आता त्याने घुटायला सुरुवात झालेली असते. महिपत लगेच म्हणतो, मला काहीच माहित नाही, मला तो अर्जुन आणि सायली हे दोन्हीही ह्या जगात नकोय असं म्हणतात. प्रिया त्याला समजावून सांगायला लागते, अरे वेडा झालायस का महिपत, तुला काही कळतं का, एवढी सोपी आणि साधी गोष्ट आहे का ती. महिपतच्या डोक्यात एकच प्लॅन असतो की आता अर्जुन आणि सायलीचा गेम करायचा, म्हणजे त्यांना कायमच्या जीवनातून उठून टाकायचं आणि देवाघरी पाठवायचं. या सगळ्या गोष्टींचा आता तो प्लॅन करू लागतो. तो नागराजला म्हणत असतो की मला अर्जुनला कायमचा संपवायचा आहे, खूप डोक्याला ताण दिला त्याने, आता मला त्याला जिवंतच ठेवायचं नाहीये असं महिपत म्हणत असतो. आणि एकदा का अर्जुन या केसमधून हटला की सगळ्या गोष्टी कशा क्लिअर आणि ओपन होतील. ही गोष्ट ऐकून साक्षी म्हणत असते की अण्णा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, अहो अशा गोष्टींमध्ये पडू नका, ही गोष्ट आपल्यासाठीच हानिकारक आहे. एकतर तुम्ही राहाल बाहेर, परंतु जर माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला तर मला जेलमध्ये जावं लागणार आहे. दोघेही जेलमध्ये गेलो तर कसं चालायचं सगळं. महिपतला खूप जास्त मोठा धक्का लागलेला असतो, महिपत खूप जास्त घाबरत असतो, त्याच्यामुळे तो आता हे बोलत असतो. हे मात्र साक्षीला कळत नसतं. साक्षीला अण्णांचा रागच दिसत असतो. नागराज म्हणत असतो की आपल्या वाटेतला काटा जो आहे तो अर्जुनच आहे, अर्जुन सुभेदारला उडवावंच लागणार, त्याच्याशिवाय आपल्याला चेनने जगता सुद्धा येणार नाही. एक वेळ आपण ही केस जिंकू, सगळ्या गोष्टींवरती अधिकार पण मिळवून घेऊ, परंतु अर्जुन काय आपल्याला सोडणार नाही आणि अर्जुनच आहे तो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे असंही आता नागराज म्हणत असतो. प्रिया म्हणत असते की वेडबीड लागलाय का, अर्जुनला जर काही केलं तर तुम्ही जिवंत राहू शकणार नाही असं आता प्रिया म्हणत असते. तुम्हाला रविराज काय साधा वाटला का, रविराज तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि तुम्ही असे किती लोकांना टपकावणार, सोबतच चैतन्य देखील आहे. अर्जुनला काही झालं तर चैतन्य मात्र येण्यासारखा पिसाळेल आणि अशा बऱ्याच गोष्टी आता प्रिया सांगत असते. तेव्हा आता त्यांना असं वाटत असतं की ही प्रिया कायमच निगेटिव्ह बोलते, म्हणून ते तिच्याकडे काही लक्ष देत नाही. प्रिया त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की नागराजला मारणं खूप रिस्की राहील, सायली आणि अर्जुनला मारलं तर बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या होऊ शकतात आणि मग आपण गुंतले जाऊ शकतो. हे आता प्रिया त्यांना समजावून सांगत असते, परंतु ऐकून घेईन आणि समजून घेईन तो महिपत कसला. महिपतच्या डोक्यात फक्त एकच घुसलेलं असतं की अर्जुन 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 आणि अर्जुनचा गेम. आता इकडे किल्लेदार यांच्या घरी रविराज आणि प्रतिमा दोघेही गप्पा मारत असतात. रविराज आणि प्रतिमाच्या गप्पा सुरूच असतात. त्याच वेळेस मात्र प्रतिमाला आता त्रास व्हायला सुरुवात होते. प्रतिमा डोक्याला हात लावू लागते, ती आता जरासं पडून घेते. रविराज म्हणत असतो, प्रतिमा अगं तू ठीक तर आहे ना, तुला काही त्रास तर होत नाही ना, मी डॉक्टरांना बोलू का. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही रविराज, मला त्याची सध्या आवश्यकता वाटत नाहीये, मी जरा आराम करते, आपण नंतरून गप्पा मारूया. रविराज म्हणतो ठीक आहे, परंतु मी इथेच थांबणार तुझ्याजवळ. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे, मला काही अडचण नाही. प्रतिमाला आता झोप येत असते. काही वेळातच तेव्हा तिथे रविराज बसलेलाच असतो. तेव्हा मात्र प्रतिमा आता मोठमोठ्याने वाचवा 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 असं म्हणत असते. प्रतिमा आता खूपच जास्त घाबरलेली असते. इकडे रविराज देखील घाबरलेला असतो. रविराज विचार करत असतो की प्रतिमाला झालंय तर झालंय नेमकं काय. तो प्रतिमाला विचारत असतो की काय झालंय तुला. प्रतिमा मात्र उत्तर देते, रविराज हा बेडवरती
सोफ्यावरतीच बसून असतो. प्रतिमाची काळजी घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. तो प्रतिमाची खूप सेवा करत असतो. प्रतिमालाही ते आता आवडत असतं. प्रतिमाला हळूहळू त्या स्मृती जाग्या व्हायला लागलेल्या असतात. तिला कुठेतरी रविराजचा थोडा थोडा चेहरा देखील आठवायला लागलेला असतो. ऑलरेडी तिने आता मागच्याच भागामध्ये प्रतिमाने रविराजला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की तिने रविराजांना ओळखलं देखील आहे, परंतु तन्वी हिला ओळखलेलं नाहीये. त्याच्यामुळे रविराज ऑलरेडी खूप खुश असतो. त्याच्यामुळे आता तो प्रतिमा जवळच बसलेला असतो. प्रतिमा आता झोपेतच असते आणि प्रतिमा आता झोपेतून मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते, वाचवा वाचवा वाचवा, मला मारू नका, मला असं करू नका, तसं करू नका. आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलायला लागलेली असते. रविराज मात्र तिथेच असतो. रविराजला लगेच त्या गोष्टी ऐकू येतात. रविराज विचार करत असतो, अगं काय बोलतीये तू, काय बोलतीये, परंतु आता रविराज त्याला काही कळत नसतं. त्याने आता डॉक्टरांना फोन लावलेला असतो. प्रतिमाच्या हेल्थ चेकअप साठी त्यांनी आता डॉक्टर घरी बोलवलेले असतात. रविराज प्रतिमाला विचारत असतो, अगं काय झालं तुला. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, मला काही नाही, आता मला बरं वाटतंय, परंतु मी जे काही बघितलंय ना त्याच्यावरून माझा विश्वास आहे की आपला तो ऍक्सिडेंट नाही तर घातपात झाला होता. तेव्हा रविराज घाबरतो आणि म्हणतो की काय. तेव्हा प्रतिमा आता रविराजला सांगू लागते की मला एका व्यक्तीने तोंडावरती जाळाने मारलं होतं आणि त्याने माझा जीव घेसपर्यंत मला मारण्याचा प्रयत्न केला. देवाच्या नशिबाने मी जगले. मी शेवटचा श्वास घेत होते, परंतु मला काही माणसांनी तिथे बघितलं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही सामान्य नागरिक तिथून जात होते आणि त्यांनी मला बघितलं, मला त्या अवस्थेत बघितलं आणि मग मला त्यांनी आश्रय दिला. त्यांनी मला सुरुवातीला वाढवलं, त्यांनी मला सुरुवातीला मदत केली आणि त्याच्यानंतर मी पुन्हा इकडे आले. मला माहित नाही मी इकडेच का बरं आले, परंतु माझी एक मैत्रीण होती, ती देखील अशाच प्रकारचे व्यवसाय करायची आणि मग मी तिच्या सोबतच इकडे मुंबईला आले. मग मुंबईमध्ये राहिले, मग इकडे तिकडे ती प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे राहिली ते 22 वर्षातला कालावधीतल्या त्या सगळ्या गोष्टी आता ती रविराजला शेअर करू लागते. तिने तिच्या अपघाताबद्दल देखील पूर्ण माहिती आता रविराजला दिलेली असते. रविराज आता म्हणत असतो की माझे एक काम करशील प्रतिमा, फक्त त्या व्यक्तीचं वर्णन तू त्या व्यक्तीचं वर्णन करत जाशील, म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो आपल्याला मिळेल. इकडे प्रिया, नागराज, महिपत यांचं बोलणं सुरूच असतं. आता महिपतने मात्र ठरवून टाकलेलं असतं की आता गेम करायचा तर तो करायचाच. नागराजची तर साथ असते, परंतु प्रियाचा मात्र या गोष्टीला विरोध असतो. प्रिया म्हणत असते की तुम्हाला जे गोंधळ घालायचे ते घाला, परंतु अर्जुनच्या मर्डर मध्ये मी येणार नाही आणि जर माझं नाव आलं तर मग मी कोर्टासमोर सगळं काही खरं सांगेल. आणि आता या गोष्टीला महिपत म्हणत असतो की ही पोरगी प्रत्येक वेळेस येते आणि धमक्या देऊन जाते. तेव्हा मात्र आता प्रिया तिथून रागानेच निघून जाते. प्रिया आता तिथून निघून गेल्यानंतर नागराज म्हणत असतो की आता काही करून तो अर्जुन संपला पाहिजे, नाहीतर तो आपल्याला संपून टाकेल. आपण बाकीचे प्रयत्न केले नाही का, आपण सगळे प्रयत्न केले, परंतु अर्जुन कुठे थांबण्याचा नावच घेत नाहीये. आता ही गोष्ट महिपतच्या डोक्यात खटकी उडत असते की त्याला कोर्टामध्ये त्याने एवढा पैसा देऊन सगळं करून देखील त्याच्या बाजूने निकाल लागलेला नसतो आणि या गोष्टीचं त्याला दुःख होत असतं. त्याच्यामुळे तो आता या गोष्टीला सिरियसली घेतो आणि त्याच्या माणसांना फोन लावतो. त्याचे तो माणसं बोलून घेतो. ते माणसं आता तिथे आलेले असतात. तिथं त्यांना महिपत सांगत असतो की आज संध्याकाळपर्यंत मला एक ऍक्सिडेंट हवाय आणि नंतरून तोच मर्डर हवाय. महिपतचे हे बोल असतात, त्यामुळे आता महिपत खूपच जास्त रागावलेला असतो. रविराज आणि प्रतिमा दोघे बोलतच असतात. त्याने एका स्केच आर्टिस्ट, पोर्ट्रेट आर्टिस्टला बोलवलेलं असतं आणि त्या साह्याने प्रतिमाने जे काही बघितलेलं असतं त्या लास्ट मुवमेंट मध्ये त्याच्याविषयीचा एक फोटो काढायला तिने सुरुवात केलेली असते. त्याच्याबद्दल आता त्या व्यक्तीने फोटो काढण्यासाठी सुरुवात केलेली असते. प्रतिमा त्याला त्या चेहऱ्याचं वर्णन सांगत असते. सगळ्या चेहऱ्याचं वर्णन सांगून होतच आलेलं असतं. तेवढ्यातच प्रिया आता किल्लेदाराच्या घरी आलेली असते आणि समोर बघते तर काय, रविराज आणि प्रतिमा हे दोघेही सोफ्यावरती बसलेले असतात आणि आता एक स्केच आर्टिस्ट ते स्केच काढत असतो. ते स्केच जवळजवळ पूर्ण होत आलेलं असतं आणि आता प्रियाला लगेच कळतं की हे स्केच दुसरं तिसरं कोणाचं नाही तर महिपत शिकरेचा आहे. त्याच्या तरुणपणीचा चेहरा आहे. आता प्रियाला खूप जास्त टेन्शन होतं. प्रिया खूप जास्त गडबडून जाते आणि ती ही गोष्ट थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते. खूप जास्त प्रयत्न होऊनही ती जेवढं सांगू शकत असते प्रतिमा त्या आर्टिस्टला तेवढं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मग आता ते स्केच कंप्लीट होतच आलेलं असतं. प्रिया आता मध्येच जाऊन या गोष्टीला डिस्टर्ब करण्याची वाट बघत असते. मग मध्ये जाऊन मी या गोष्टीला कसं डिस्टर्ब करू शकतो याचाच विचार आता प्रिया करत असते.
महिपतचं स्केच तयारच होत आलेलं असतं. तेवढ्यात प्रियाने तिथे आता एंट्री केलेली असते. प्रिया आता मुद्दाम प्रतिमाला कन्फ्यूज करत असते, जेणेकरून तिने ते स्केच पूर्ण करूच नये आणि महिपतचा चेहरा मात्र पूर्णपणे क्लिअर दिसू नये. आता जितकं स्केच तयार झालेलं असतं ते फारच थोडं असतं. त्याच्यावरून महिपतचीच ओळख आहे हे पटवणं जरा अशक्य असतं रविराजसाठी. परंतु प्रियाला चांगलंच माहिती असतं की याच्यामध्ये थोड्या जरी डिटेलिंग अजून आल्या तरी महिपतच आहे हे सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. आता काही करून या आर्टिस्टला इथून हलवावं लागेल असं प्रियाचा विचार चालू असतो. मग प्रिया आता त्या आर्टिस्टला काढून देते या नावाखाली की तिच्या आईची काय तब्येत आहे आणि तिच्यासोबत काय चाललंय आणि किती वेळापासून तुम्ही तसंच बसून ठेवलंय तिला. या कारणामुळे आता प्रिया रागवलेली असते, ती खोटं मोठं रागवलेली असते. रविराज मात्र विचार करत असतो की ही प्रिया असं प्रत्येक वेळेस का बरं करत असेल आणि असंच का बरं वागत असेल. हे आता इकडे महिपतने आणि नागराजने माणसं तयार केलेली असतात आणि माणसं आता त्या दिशेने पाठवलेली देखील असतात. अर्जुन आणि सायली आता पुरावे शोधण्यासाठी आश्रमाच्या दिशेने निघालेले असतात. गाडी ते ड्राईव्ह करत असतात. आता महिपतची माणसं ही आता अर्जुन आणि सायलीच्या गाडीपर्यंत पोहोचलेली असतात. आता ते गाडीचा पाठलाग करत असतात आणि त्या पाठलागामध्ये त्यांना लक्षात येतं की अर्जुन आणि सायली दोघेही बोलण्यामध्ये फारच व्यस्त आहे. आता हीच संधी आहे यांचा ऍक्सिडेंट घडवण्यासाठीची. मग ते त्या गाडीला आता गाडी आडवी घालतात आणि अर्जुनचा गाडीवरला कंट्रोल जातो आणि अर्जुन आता गाडी डायरेक्टली रस्त्याच्या खाली उतरवतो. तसे ते दोघेही पूर्णपणे स्टेअरिंग आणि सीट मध्ये अडकलेले असतात आणि अर्जुन मात्र शुद्धीवरती असतो. सायलीला देखील जास्त काही डॅमेज झालेला नसतो. देवाच्या कृपेने गाडीच्या एअरबॅग्स ओपन झालेल्या असतात आणि दोघांचाही जीव आता वाचलेला असतो आणि महिपत आणि नागराजचा प्लॅन पुन्हा एकदा फेल झालेला असतो. महिपत आणि नागराज पूर्णपणे प्रयत्न करत असतात की अर्जुनला कशा प्रकारे हरवायचं. याच्यासाठी त्याचा जीव घ्यायला सुद्धा त्यांनी मागपुढे पाहिलेलं नसतं. अर्जुनला लक्षात आलेलं असतं की ही जी धडक होती ही पर्सनल होती. हिच्यामध्ये नॉर्मली नॅचरली काहीच नव्हतं. ही जी धडक आहे ही जी घडवली गेली ही अर्जुन विचार करत असतो की मला आता 100% त्या जागेवरती काहीतरी पुरावा मिळणार. यासाठी तो आता त्या जागेवरती आलेला असतो. सायली देखील त्याच्यासोबत असते. ऍक्सिडेंट जरी झालेला असतो, फक्त गाडीला डॅमेज आलेला असतो, त्यांना मात्र काही झालेलं नसतं. दोघेही आश्रमाच्या ठिकाणी आलेले असतात. आश्रमाच्या ठिकाणी ते आता पुराव्यांचा शोधाला सुरुवात करतात. परंतु इकडे रविराज त्या स्केचचा फोटो काढतो आणि अर्जुनला व्हॉट्सअप करतो. अर्जुन आणि चैतन्य दोघांपर्यंतही तो फोटो आलेला असतो. ते आता रविराजला फोन करत असतात. अर्जुनला हरवण्यासाठी आता महिपत कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि अर्जुनचा जीव घेऊ शकतो हे आपल्याला चांगलंच कळालेलं आहे. दुसरीकडे इकडे प्रिया ही अडवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु रविराजला खूप जास्त आनंद होत असतो की प्रतिमाची ती देखील स्मृती परत आली आहे. आता ही गोष्ट प्रिया महिपत आणि नागराजांना फोनवरती लगेच कळवते आणि महिपत मग विचार करू लागतो, आता मेलो, आता आपल्याला कोणीही वाचू शकत नाही. महिपतला आता ही बातमी प्रियाने दिलेली असते. प्रियाने सांगितलेलं असतं की प्रतिमाला त्या हल्ल्याच्या दिवशीचे क्षण आठवत आहे. त्याच्यामध्ये तुमचा चेहरा ती हुबेहूब त्या आर्टिस्टला सांगत होती आणि तसं आर्ट ती बनवून घेत होती. परंतु मी वेळेवरती आले आणि सगळी चिन्ह बदलवली म्हणून आपण वाचलो, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. हे आता प्रिया महिपतला समजून सांगत असते. महिपत म्हणत असतो की लवकरात लवकर मला या प्रतिमा आणि अर्जुन आणि या सायलीचा गेम करावा लागणार आहे. यांचे तोंड काही करून तरी मला गप्प करावे लागणार आहे आणि मी त्यासाठी काही करील असं पुन्हा एकदा महिपत म्हणतो. परंतु दुसरीकडे आता रविराज किल्लेदार आता पूर्णपणे तयार झालेला असतो. तो देखील आता अननोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून घेणार असतो आणि FIR देणार असतो. तर आता अर्जुनचा पाठलाग ज्या व्यक्तीने केलेला असतो त्याची ओळख आता अर्जुनला पटलेली असते आणि अर्जुन आता महिपतनेच केलेला हल्ला आहे हे सिद्ध करत महिपत वरतीच आता गुन्हा दाखल करणार असतो आणि आता महिपतचा पूर्णपणे डाव फेल गेलेला असतो. त्याच्यामध्ये अर्जुन हा सरस ठरलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि याच भागाचा पुढील भाग बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओचा पुढला भाग बघायचा असेल तर मित्रांनो प्लीज कमेंट करा खाली भाग 2 म्हणून. मी लवकरच तो भाग 2 देखील या चॅनलवरती अपलोड करील. तर मित्रांनो, तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल, तुम्हाला जर पैठणी जिंकायची असेल तर तुम्हाला मित्रांनो करायचं इतकंच आहे. हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवट
शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलेलं असणं गरजेचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. आणि तेच व्यक्ती या स्पर्धेसाठी पात्र होतील. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेच कमेंट करा खाली पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर. तुमचं मनोगत जर असेल तर तुम्ही जिंकण्याचे जास्त चान्सेस घेऊ शकता आणि मग तुमचा चान्स देखील वाढतो आणि तुम्ही पैठणी जिंकू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पुढल्या ट्विस्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.